कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डुबुक वड्यांची भाजी। तुम्ही बघू शकता किती छान रस्सा भाजी बनवून आपली तयार झालेली आहे। ही चवीला देखील अप्रतिम लागते। चला तर मग ह्याची रेसिपी पाहूया। डुबुक वड्यांची रस्सा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर तेलावरती भाजून घेऊया आणि मिक्सरला ती बारीक दळून घ्यायची आहे। त्यानंतर मी 4 मोठे चमचे बेसन घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले, छोटा पाव चमचा हळदी पावडर, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे, बेसन पीठ आहे त्यामुळे येथे चिमूटभर हिंग देखील वापरायचा आहे। 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे। ओव्याला हातावरती क्रश करून यामध्ये घालायचा आहे। चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बेसनाचा घट्टसर घोळ बनवून घ्यायचा आहे। पाणी अगदी खूप घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण भजी बनवताना जसं पीठ तयार करतो अगदी तसंच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे जेणेकरून फोडणी आपली खमंग बसेल। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे, 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे, चिमूटभर हिंग घालायचं आहे, कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। कढीपत्त्याची पाने छान तडतडल्यानंतर मिक्सरला दळून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे। आणि वाटणाला देखील छान तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे। वाटण देखील आपलं छान तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे। आता व्यवस्थित एकदा हलवून घेऊया आणि यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे, 1 चमचा धना पावडर घालायची आहे, 1 चमचा रोजच्या वापरातील गरम मसाला घातलेला आहे आणि 1 छोटा चमचा गरम मसाला वापरायचा आहे। सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून तेलावरती परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत। मसाले देखील आपले छान तेल सुटेपर्यंत परतलेले आहेत। दुसऱ्या गॅसवर मी 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। मसाल्यांना एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2 ग्लास गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। गरम पाणी घातल्याने भाजीची चवही वाढते आणि भाजीला छान तरी देखील येते। आता भाजीला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण जे बेसनाच्या पिठाचं बॅटर करून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आणि हाताने छोटे छोटे गोळे उकळत्या भाजीमध्ये सोडायचे आहेत। आपण ज्याप्रमाणे तेलामध्ये भजी फ्राय होण्यासाठी सोडतो त्याचप्रमाणे छोटे छोटे गोळे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत। अशा प्रकारे खूप मोठे सोडायचे नाहीत,
नाहीतर मग आतून ते कच्चेच राहतील. छोटे छोटे सोडायचे आहेत. अशा प्रकारे सर्व डुबुक वडे आपण भाजीमध्ये सोडून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता कसे ते पटकन वर देखील आलेले आहेत. तर व्यवस्थित भाजीला मिक्स करायचं आहे. आपण डुबुक वड्याच्या बॅटरमध्ये देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे आपण इथे छोटा अर्धा चमचाच मीठ घालणार आहोत. मिठाला देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीडियम आचेवरती भाजीला 7 ते 8 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 8 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे. डुबुक वडे देखील आपले छान शिजलेले आहेत. आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती चमचमीत रसरशीत आपली डुबुक वड्यांची भाजी बनून तयार झालेली आहे. जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल त्यावेळेस तुम्ही अशी चमचमीत आणि रसरशीत डुबुक वड्यांची भाजी बनवू शकता. ही चवीला अगदी भन्नाट लागते. डुबुक वड्यांची भाजी आता आपण एका सर्विंग कढाईमध्ये सर्व करूया. खाण्यासाठी तयार आहे आपली डुबुक वड्यांची रस्सा भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.